हॅलो फ्रेंड्स, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओत आपण मला हे करायला आवडतं, मला हे करायला आवडत नाही, मला हे करायला खूप आवडतं असे वाक्य आपण नेहमी म्हणत असतो, परंतु ही वाक्य इंग्रजीत कशी बोलायची आपल्याला माहीत नसते। तर आजच्या या व्हिडिओत आपण ही वाक्य इंग्रजीत कशी बोलायची ते बघणार आहोत। जसे की मला पुस्तक वाचायला आवडते, मला पावभाजी आवडते, तिला कादंबरी वाचायला खूप आवडते, मला शेळं खायला आवडत नाही। अशा प्रकारचे सेंटेन्स कसे बनवायचे ते आज आपण शिकणार आहोत। लाईकचा अर्थ मराठीत आवडते आणि लवचा अर्थ मराठीत खूप आवडते। जेव्हा आपण फक्त म्हणतो की मला हे करायला आवडते, अशी सेंटेन्स बनवताना लाईकचा वापर केला जातो। जेव्हा आपण म्हणतो मला हे करायला खूप आवडतं, तेव्हा आपण ते सेंटेन्स बनवताना लवचा वापर करतो। म्हणजेच फक्त आवडतेची सेंटेन्स बनवायची असेल तर लाईकचा वापर करावा आणि जेव्हा खूप आवडते तेव्हा लवचा वापर करावा। आपण हे काही एक्झाम्पल सकट समजून घेऊया। जसे की तिला पावभाजी खूप आवडते, शी लव्स पावभाजी, शी लव्स पावभाजी। इथे खूप आवडते म्हणून लवचा वापर केलेला आहे आणि करती ती आहे म्हणून लवला एस लागलेला आहे। जर मला वडापाव खायला खूप आवडतं असे म्हणायचे असेल तर इंग्रजीत आय लव्ह वडापाव, आय लव्ह वडापाव। नेक्स्ट सेंटेन्स आहे मला भयपट कथा आवडतात, आय लाईक हॉरर स्टोरीज, आय लाईक हॉरर स्टोरीज। हॉरर स्टोरीज म्हणजे भयपट कथा। नेक्स्ट सेंटेन्स आहे त्याला भूगोल आवडतो, ही लाईक जिओग्राफी, ही लाईक्स जिओग्राफी। आता आपण मला क्रिकेट खेळायला आवडतं, मला तुझ्याशी बोलायला आवडतं, मला पुस्तक वाचायला आवडतं अशी वाक्य कशी बनवायची ते शिकणार आहोत। त्यासाठी फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस लाईक प्लस क्रियापदाचे पहिले रूप प्लस ING प्लस ऑब्जेक्ट। हे वाक्य बनवताना क्रियापदाला ING लागेल। तर चला मग आपण एक्झाम्पल बघूया। मला पुस्तक वाचायला आवडते, आय लाईक रीडिंग बुक, आय लाईक रीडिंग बुक। नेक्स्ट सेंटेन्स आहे मला क्रिकेट खेळायला आवडतं, आय लाईक प्लेइंग क्रिकेट, आय लाईक प्लेइंग क्रिकेट। नेक्स्ट सेंटेन्स आहे तिला पावभाजी खायला आवडते, शी लाईक इटिंग पावभाजी, शी लाईक इटिंग पावभाजी। नेक्स्ट सेंटेन्स आहे त्याला मित्र बनवायला आवडतात, ही लाईक मेकिंग फ्रेंड्स, ही लाईक मेकिंग फ्रेंड्स। नेक्स्ट सेंटेन्स आहे मला प्रवास करायला आवडतो, आय लाईक ट्रॅव्हलिंग, आय लाईक ट्रॅव्हलिंग। ट्रॅव्हलिंग म्हणजे प्रवास करणे। नेक्स्ट सेंटेन्स आहे मला आमलेट करायला आवडते, आय लाईक मेकिंग आमलेट, आय लाईक मेकिंग आमलेट। आता हीच वाक्य आपण दुसऱ्या फॉर्म्युलाने कशी बनवायची ते शिकणार आहोत। तो फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस लाईक प्लस टू प्लस क्रियापदाचे पहिले रूप प्लस ऑब्जेक्ट। आता खाली दिलेले सेंटेन्स आहे मला वडापाव खायला आवडतं, आय लाईक टू ईट वडापाव, आय लाईक टू ईट वडापाव। नेक्स्ट सेंटेन्स आहे तिला नवीन भाषा शिकायला आवडते, शी लाईक्स टू लर्न न्यू लँग्वेजेस, शी लाईक्स टू लर्न न्यू लँग्वेजेस। लँग्वेज म्हणजे भाषा। नेक्स्ट सेंटेन्स आहे मला झोपण्यापूर्वी चांगले पुस्तक वाचायला आवडते, आय लाईक टू रीड अ गुड बुक बिफोर बेड, आय लाईक टू रीड अ गुड बुक बिफोर बेड। नेक्स्ट सेंटेन्स आहे त्याला क्रिकेट खेळायला आवडते, ही लाईक्स टू प्ले क्रिकेट, ही लाईक्स टू प्ले क्रिकेट। नेक्स्ट सेंटेन्स आहे मी काम करत असताना मला संगीत ऐकायला आवडते, आय लाईक टू लिसन टू म्युझिक व्हाईल आय वर्क,
आय लाईक टू लिसन टू म्युझिक व्हाईल आय वर्क. वर्क म्हणजे काम करणे. नेक्स्ट सेंटेन्स आहे, तिला तिच्या कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवायला आवडते. शी लाईक्स टू स्पेंड टाईम विथ हर फॅमिली अँड फ्रेंड्स. शी लाईक्स टू स्पेंड टाईम विथ हर फॅमिली अँड फ्रेंड्स. सेंटेन्स आहे, मला वेगवेगळ्या देशांमध्ये फिरायला आणि नवीन संस्कृती शोधायला आवडते. आय लाईक टू ट्रॅव्हल टू डिफरंट कंट्रीज अँड एक्सप्लोअर न्यू कल्चर्स. आय लाईक टू ट्रॅव्हल टू डिफरंट कंट्रीज अँड एक्सप्लोअर न्यू कल्चर्स. न्यू कल्चर्स म्हणजे नवीन संस्कृती. कंट्री म्हणजे देश. एक्सप्लोअर म्हणजे शोधणे. नेक्स्ट सेंटेन्स आहे, मला सकाळी 1 कप गरम चहा प्यायला आवडतो. आय लाईक टू ड्रिंक अ कप ऑफ हॉट टी इन द मॉर्निंग. आय लाईक टू ड्रिंक अ कप ऑफ हॉट टी इन द मॉर्निंग. नेक्स्ट सेंटेन्स आहे, मला वाद्य वाजवायला आवडते. आय लाईक टू प्ले म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स. आय लाईक टू प्ले म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स. आता आपण आवडते याची सेंटेन्स बघितली. आता आपण मला हे करायला आवडत नाही ही सेंटेन्स बघूया. जसे की मला शिळं अन्न खायला आवडत नाही. मला क्रिकेट खेळायला आवडत नाही. तिला भांडी घासायला आवडत नाही. अशा प्रकारची वाक्य कसे बनवायची तो फॉर्म्युला बघूया. त्यासाठी फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस डू किंवा डज प्लस नॉट प्लस लाईक प्लस टू प्लस वर्ब म्हणजे क्रियापदाचे पहिले रूप प्लस ऑब्जेक्ट. आता इथे वाक्य, मला कारली खायला आवडत नाही. आय डोंट लाईक टू ईट बिटर गार्ड. आय डोंट लाईक टू ईट बिटर गार्ड. बिटर गार्ड म्हणजे कारली. नेक्स्ट सेंटेन्स आहे, मला सकाळी लवकर उठायला आवडत नाही. आय डोंट लाईक टू गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. आय डोंट लाईक टू गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. नेक्स्ट सेंटेन्स आहे, त्याला बास्केटबॉल खेळायला आवडत नाही. ही डज नॉट लाईक टू प्ले बास्केटबॉल. ही डज नॉट लाईक टू प्ले बास्केटबॉल. नेक्स्ट सेंटेन्स आहे, मला शिळं अन्न खायला आवडत नाही. आय डोंट लाईक टू ईट स्टेल फूड. आय डोंट लाईक टू ईट स्टेल फूड. नेक्स्ट सेंटेन्स आहे, तिला भांडी घासायला आवडत नाही. शी डझंट लाईक टू वॉश द डिशेस. शी डझंट लाईक टू वॉश द डिशेस. आता आपण मला हे करायला आवडत नाही हे सेंटेन्स बघितले. आता आपण मला हे करायला खूप आवडते हे सेंटेन्स बघूया. जसे की मला पुस्तक वाचायला खूप आवडते. तिला कॉफी प्यायला खूप आवडते. त्याला संगीत ऐकायला खूप आवडते. मला फिरायला जायला खूप आवडते. अशी वाक्य कशी बनवायची तो फॉर्म्युला आता आपण बघूया. यासाठी फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस लव प्लस टू प्लस वर्ब. वर्ब म्हणजे क्रियापदाचे पहिले रूप प्लस ऑब्जेक्ट. जर करता ही शी किंवा इट किंवा एखाद्या व्यक्तीचे नाव असेल तर लवला एस लागेल. आता येते मला पुस्तक वाचायला खूप आवडते. आय लव टू रीड बुक. आय लव टू रीड बुक. जेव्हा एखादी गोष्ट करायला खूप आवडते तेव्हा आपण सेंटेन्स बनवताना लव वापरावे. नेक्स्ट सेंटेन्स आहे, तिला कॉफी प्यायला खूप आवडते. शी लव्स टू ड्रिंक कॉफी. शी लव्स टू ड्रिंक कॉफी. येथे करती ती आहे म्हणून लवला एस लागलेला आहे. नेक्स्ट सेंटेन्स आहे, त्याला संगीत ऐकायला खूप आवडते. ही लव्स टू लिसन टू म्युझिक. ही लव्स टू लिसन टू म्युझिक. नेक्स्ट सेंटेन्स आहे, मला फिरायला जायला खूप आवडते. आय लव टू गो फॉर वॉक. आय लव टू गो फॉर वॉक. नेक्स्ट सेंटेन्स आहे, तिला कुकीज बनवायला खूप आवडतात. शी लव्स टू बेक कुकीज. शी लव्स टू बेक कुकीज. बेक म्हणजे बनवणे.
अशा प्रकारे आपण ही सेंटेन्स बघितली. आता मी काही एक्झाम्पल्स तुम्हाला सॉल्व करायला दिलेली आहे, ती तुम्ही मला कमेंट्स करून त्याची आन्सर्स द्या. अशा प्रकारे तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, फॅमिली आणि रिलेटिव्समध्ये शेअर करा. तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.